गोलंदाज आपण पाहिला, गोलंदाजी मार्क वरती त्या ठिकाणी सिद्धू मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला होता. यावेळेस प्रतिम डॉट बॉल आलाय, चांगली गोलंदाजी आतापर्यंत या ठिकाणी शिवाई प्रतिष्ठान कर्दल संघ पाहायला मिळतोय. होमसाईड डोंगरीपाडा संघ पाहायला मिळतोय. यावेळेस सरळ बॅटचा वापर जरूर, इनसाइड आउटचा फटका क्षेत्ररक्षणापासून थोडासा लांब राहिला जरूर चेंडू. इथून मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि त्याच कारणास्तव ह्या मात्र 3 धावा परिपूर्ण. या तिहेरी आकड्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 4 या आकड्यावरती. 4 रन ऑन दी बोर्ड, 4 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाज सिद्धू आहे गोलंदाजी मार्क वरती. तर हे 2 बॅटल पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळी प्रतिम मात्र इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतं. कार्पेटला रोल करत दन 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 चेंडू सरळ आलाय सीमा रेखा पार, चौकार 4. धन्यवाद. अनिशच्या बॅट मधून आलाय चौकार जरूर. एक चांगले फलंदाजी राहिले गेले त्या ठिकाणी. गोलंदाज सिद्धू आहे गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस मात्र प्लेइंग अवे द बॉडी सर्रापासून थोडासा लांब ठेवला. व्हाईट बॉल आला या ठिकाणी. खराब चेंडू या ठिकाणी पनिशमेंट केली जाते या चेंडूवरती. थोडं मात्र जबरदस्त खेळी साकारत असताना 2 फलंदाज या ठिकाणी होमसाईड डोंगरीपाडा संघाच्या माध्यमातून. एका बाजूला अनेश आहे तर एका बाजूला विजय. ही सलामीर जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सिद्धू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ यष्ट्याला जाऊन आदळलाय. फलंदाज बाद होताना अडीचच्या खेळीला लागलाय पूर्ण विराम. फलंदाज बाद, गॉन. धन्यवाद, थँक्यू. गोलंदाज या ठिकाणी आतापर्यंत चांगले गोलंदाजी हाताळले गेले. नवीन फलंदाज अजय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावफलक आपण आतापर्यंत पाहिलं 9 रन ऑन दी बोर्ड, 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी डायरेक्ट हिट जर झाली असते पण इथून मात्र थोडस एक धाव परिपूर्ण केली जाईल. यस, पंचदर्शवत 22च्या रूपात. यस, ओके, 22च्या स्वरूपामध्ये एक धाव परिपूर्ण केली जाईल. एक धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. 10 या आकड्यावरती एक षटकाची समाप्ती झाली. एक षटकाच्या समाप्ती करीस 10 रन ऑन दी बोर्ड, 10 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 10 रन ऑन दी स्कोर कार्ड. गोलंदाज राजला मात्र प्रमोट केलं गेलंय. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती राज आहे. इथून मात्र 2 बॅटल पाहायला मिळतोय. एका बाजूला अजय तर एका बाजूला विजय.
आणि दोन्ही बंधूंची जोडी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये उमसाई डोंगरीपाडा संघाच्या माध्यमातून. एव्हिलिस अप्रतिम भन्नाट वेग जरूर ट्रम लाईनच्या खूपच बाहेर. इथून मात्र वाईट बॉल आलाय. आपण तर धाव अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती ऍड होताना पाहायला मिळेल आणि या बंतर धाबेने धाव फलक जाऊन पोहोचलाय. 11 आकड्यावरती 11 रन ऑन दी बोर्ड. 11 धावा धाव फलकावरती. या एव्हिलिस अप्रतिम. इथून मात्र डॉट बॉल आलाय. पलटवार चांगला केला गेलाय गोलंदाजाने. या गोलंदाजाच्या कर्तृत्वावरती एक चांगली गोलंदाजी करत असताना या ठिकाणी राज गोलंदाजी मार्क वरती पाहिलं होतं. ते एका बाजूला अजय आहे. आतापर्यंत अजयला थोडस शांत ठेवण्याचं कार्य या गोलंदाजाच्या माध्यमातून राहिलं गेलंय. चांगली गोलंदाजी हाताळली गेली या गोलंदाजाच्या माध्यमातून. पुढे जाऊन काढण्याचा प्रयत्न. चांगला फटका जरूर आहे. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात आहे आणि तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कटफट केलं गेलं आणि या दुहेरी आकड्याने धावफलक जाऊन पोहोचलाय. 13 आकड्यावरती 13 रन ऑन दी बोर्ड. 13 धावा धाव फलकावरती. मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. इथून डॉट बॉल आलाय. चांगली या ठिकाणी मात्र गोलंदाजी हाताळली गेली राजच्या माध्यमातून. या ठिकाणी आपण शिवाई प्रतिष्ठान कर्दल हा संघ पाहायला मिळतोय. आज जबरदस्त खेळी रंगली गेली देखील या मैदानावरती शिवाई कर्दल संघाची. आणि नक्कीच टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही संघर्षाची पराकाष्ठा कराल तेव्हा तेव्हा मात्र या ठिकाणी नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी त्या संधीचं सोनं मिळेल. आणि इथून मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. अजयच्या खेळीला लागलाय पूर्णविराम. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. धन्यवाद. थँक्यू. नवीन फलंदाज तेजस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्या ठिकाणी दाडूशकडे मात्र फलंदाजी करेल हे देखील पाहिलं जाईल. इथून राजने मात्र पलटवार केला गेलाय जरूर फलंदाजा वरती. इथून हा बी ठरलाय आतापर्यंत. नवीन फलंदाज तेजस आहे तर एका बाजूला राज हा गोलंदाजी मार्क वरती. एव्हली स्कॉट अँड बॉल राहिली गेली. मिस्टाईम स्ट्रोक पाहायला मिळतो. कार्पेटला रोल करत चेंडू जरूर पुढे सरसावलाय. तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केली गेली आणि या दुहेरी आकड्याने धावफलक फ्लाय होताना पाहायला मिळेल. 15 आकड्यावरती 15 रन ऑन दी बोर्ड. 15 धावा धाव फलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील. इथून अजूनही आपण पाहिला तर तेजस आहे स्ट्राईकला. गोलंदाजी मार्क वरती राज. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. उडवलाय जरूर चेंडूला. लॉप केलाय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. यस सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद. तेजसच्या खेळीला लागलाय पूर्णविराम. फलंदाज बाद गॉन.
हालो इथून नवीन गोलंदाज सुनील आहे, तर नवीन फलंदाज त्या ठिकाणी साहिल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाज पुन्हा एकदा सुनील ऑन ट्रॅक. पहिलाच बॉल शॉर्ट प्लेन चेंडू हाताळला गेला होता आणि जरूर या ठिकाणी डॉट बॉल पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी आतापर्यंत शिवाई प्रतिष्ठान कर्दल संघाने पलटवार केला गेलाय. यावेळी अप्रतिम फाईन लेगला क्षेत्ररक्षण पोहोचेपर्यंत चेंडू सरळ जाईल सीमा रेखा पार. चौकार समोर जी रिक्षा आहे, योगेश लढे तुमच्या मागे जी रिक्षा आहे ती काढायला लावा. त्याची काच आहे जी जरूर डोल्यावरती येते. रिक्षा चालक कुठे असेल त्यांनी ती रिक्षा काढायची आहे. इथून मात्र चौकार आलाय आणि महत्वाचा चौकार असेल आणि या चौकाराने धावफलक फ्लाय होताना पाहायला मिळेल. 29 सेकंदावरती 9-10 रन ऑन स्कोर कार्ड. विजयला पूर्णपणे जबाबदारी घ्यावी लागेल. यावेळी सोडवलाय जरूर परफेक्ट इलेव्हेशन नाहीये. चेंडू बराच काळ वेध क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत हा सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज केतन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथून गोलंदाज आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली गेली. शॉर्ट प्लेन चेंडू प्लेइंग विथ बॉडी शरीरापासून थोडासा लांब ठेवलाय. ट्रम्प लाईनच्या बाहेर हा व्हाईट बॉल आलाय. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर. इथून एक धाव परिपूर्ण केली जाईल लेगबाईच्या माध्यमातून आणि एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलंय. मोठा प्रहार केलाय जरूर या ठिकाणी साहिल नावाच्या वरती हा सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. यस विकेटचं पतन. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. नवीन फलंदाज मानिश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्या ठिकाणी रिवर्सचा टेम त्या ठिकाणी असफल झालाय जरूर. इथून एका धाव परिपूर्ण केली जाईल एकेरी धावेने धाव फलक जाऊन पोहोचले. 22 सेकंदावरती 22 रन
इथून शेवटचा आणि अंतिम षटक असेल. 3 षटकाच्या समाप्तीकरीस 22 रन, 22 धाबा धाव फलकावरती लागल्या गेल्यात या ठिकाणी होम साईड डोंगरीपाडा संघाच्या. गोलंदाज या ठिकाणी कुणाल, शेवटच्या आणि अंतिम षटक टाळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती कुणाल आहे. शेवटच्या आणि अंतिम षटक आहे प्रगतीपथावर. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, यावेळी डॉट बॉल आलाय. काही जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी हाताळली गेली. शेवटचा आणि अंतिम चेंडू या ठिकाणी असेल. जो संघ विजय होईल थेट आंबेगाव ब संघ समोर मात्र 2 हात वरती करेल आणि क्वालिफायर मॅच मात्र खेळेल. यावेळेस मात्र डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी हाताळली गेली. इथून शेवटच्या अंतिम 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. मनीष आहे स्ट्राईक एंडला, नो स्ट्राईक एंडला केतन. रिवर्सचा टेम खेळण्याचा प्रयत्न जरूर. यस, इथून मात्र सॅक्रिफाईस केलं जातंय. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. मनीष खेळी लागलाय पूर्ण विराम. गोलंदाज मार्क वरती कुणाल आहे. नवीन फलंदाज संजय आलाय. यावेळी सप्रतिम चेंडूला सरळ स्लाइस केलाय. इथून थर्ड बॅट रिजनला क्लिअर करेल. चेंडू आलाय सीमारेखा पार, चौकार. आणि या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय. 26 आकड्यावरती 26 रन ऑन दी बोर्ड. 26 धावा धावफलकावरती. शेवटच्या अंतिम 2 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाज कुणाल, गोलंदाजी मार्क वरती. एव्हिलीज भंडाट वेग तेज तरार डॉट बॉल आलाय त्या ठिकाणी. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. यावेळी मिस्टर स्ट्रोक पाहायला मिळाला. यस ऑफ डिस्मिसल. फलंदाज बाप केतन या ठिकाणी पाहायला मिळतोय. इथून होते एक इनिंगचा खेळ समाप्त होते. प्रथम फलंदाजी करत असताना ओमसाईड डोंगरीपाडा संघाने जमवल्या गेल्या 26 धावा आणि 27 धावांचं लक्ष्य हे समोर असेल.
गोलंदाज संजय गोलंदाजी मार्क वरती 27 धावांचा पाठलाग करायचा आहे या ठिकाणी शिपाई प्रतिष्ठान कर्दल संघाला. यावेळेस पहिलाच बॉल उडवलाय, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. यावेळेस फटका फसलाय, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आलाय, सिद्धूच्या खेळीला लागलाय पूर्ण विराम. फलंदाज बाद पहिला गडी गारद होत असताना या ठिकाणी सिद्धू बॅक टू द पवेलियन गॉन. येथून आपण पाहिला तर चांगले नवीन फलंदाज राकेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाज संजयने पलटवार केला गेलाय गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस बंडाट वेग तेज तर्रार डॉट बॉल आलाय, चांगली गोलंदाजी हाताळली गेले. इथून 27 धावांचं लक्ष असताना इथून मात्र कोणता अनुषंगाने मात्र गोलंदाजी करेल त्या ठिकाणी ओमसाई डोंगरीपाडा संघ. काही जबरदस्त खेळी रंगते मैदानाच्या आतमध्ये. इथून पहिला षटक आहे प्रगतीपथावर. आतापर्यंत 3 चेंडू मागे फक्त एकच धाव खर्च केलाय. इथून मात्र सॉफ्ट हँडने खेळलाय, जरूर चांगलं क्षेत्ररक्षण धरलंय, पण इथून एक धाव परिपूर्ण केली जाईल. या सिंगलने धावपळक जाऊन पोहोचताय 2 या आकड्यावरती. शेवटच्या अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. पहिलं षटक आहे प्रगतीपथावर. यावेळेस मात्र लिडिंग एज जरूर पाहायला मिळाले. धन्यवाद, थँक्यू. धावफलक आपण पाहिलं 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 7 रन ऑन दी बोर्ड, 7 धावा धावफलकावरती. इथून 18 चेंडू आणि 20 धावेची गरज असेल. गोलंदाज अनेशला या ठिकाणी प्रमोट केल्या गेल्या गोलंदाजी मार्क वरती. अजूनही इथून 18 चेंडू आणि 20 धावेची गरज असेल. 18 चेंडू 20 धावा हे सामन्याचं समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज अनेश आहे गोलंदाजी मार्क वरती.
यावेळी अप्रतिम मिस टाइम स्ट्रोक. यस, फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. चेंडू सरळ यष्ट्यानं जाऊन आदळलाय. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. यस, गॉन. नवीन फलंदाज त्या ठिकाणी सुनील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चेंडू सरळला थोडासा आपण कुणालचा विचार केला तर चेंडू सरळ आला, मात्र यष्ट्यानं जाऊन आदळला आणि त्याच कारणास्तव क्लीन बोलच्या माध्यमातून फलंदाज बाद. पुन्हा एकदा गोलंदाज अनेश. अनेश या गोलंदाजाने पलटवार केला गेलाय. पहिल्या चेंडूवरती विकेट त्याच्या नावावरती. यावेळी सॉफ्ट हँड खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. प्रत्येक डॉट बॉल थोडस प्रेशर कन्वर्ट करेल इथून. आतापर्यंत पहिल्या चेंडूवरती विकेट जरूर आला, तदनंतर डॉट बॉल आलाय. गोलंदाज अनेश हा गोलंदाज आतापर्यंत चांगली गोलंदाजी साकारतोय. फलंदाज आहे सुनील का बाजूला. पुन्हा एकदा एबिलिस भन्नाट वेग तेज तर्रा, डॉट बॉल आलाय आणि प्रत्येक डॉट बॉल थोडस प्रेशर कन्वर्ट करतोय. इथून मात्र नक्कीच या ठिकाणी आपण यावेळी स्कॉट अँड बोल्ड. यस, फलंदाज बाद होताना सुनीलच्या खेळीला लागलाय पूर्ण विराम. फलंदाज बाद. गॉड. धन्यवाद, थँक्यू. नवीन फलंदाज राज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटच्या दोन चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. आतापर्यंत पलटवार अधिराज्य गाजवलं गेलं. आतापर्यंत एकही धाव न खर्च करता एक विकेट जरूर त्याच्या डाबावरती राहिला. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी हाताळली गेली. शेवटच्या अंतिम 2 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती अनेश. शॉर्ट प्लेन चेंडू उडवलाय जरूर. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आल्यात. इथून मात्र चुकी करणार नाही. सॉफ्ट डिस्मिसल. फलंदाज बाद. तू चल मे आया हे मात्र मैदानामध्ये दर्शवत असताना हे थोडं मात्र शेवटच्या अंतिम चेंडू असेल. नक्कीच विकेट मेंढरवर पाहायला मिळेल का हे देखील प्रश्नचिन्ह आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळी सियास इथून मात्र विकेट मेंढरवर पाहायला मिळत आहे. इथून षटकाचे होते समाप्ती. इथून 2 षटकाच्या समाप्ती करीस धावफलक जाऊन पोहोचलाय. आतापर्यंत 7 या आकड्यावरती. अजूनही येणारे चेंडू असतील 12 चेंडू आणि 20 धावेची गरज. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये.
12 चेंडू आणि 20 ची गरज असेल. 12 चेंडू आणि 20 धावा हे सामन्याचं समीकरण. गोलंदाजी मार्क वरती मनीषला मात्र आणलं जात आहे. 12 चेंडू 20 धावा. पलटवार केला गेलाय उमसाई डोंगरीपाडा संघाने. यावेळी सरळ बॅटचा वापर. इथून स्वतः फॉलोत्रमध्ये चेंडूला मात्र फील्ड केला गेलाय. इथून काही जबरदस्त गोलंदाजी हाताळली गेली मनीषच्या माध्यमातून. इथून कुठेतरी 27 धावांचं मापक लक्ष असताना जो पलटवार राहिला गेला ह्याच्यामध्ये काही शंका नाही. यावेळेस फटका फसलाय. इथून अमित मात्र चुकी करणार नाही. इथून फलंदाज बाद होतोय. यस, सॉफ्ट डिस्मिसल. फलंदाज बाद. गॉड. धन्यवाद. या ठिकाणी इथून 11 चेंडू आणि 20 ची गरज असेल. 10 चेंडू 20 समजवा. इथून मात्र लावून अपील जरूर पंचांकडे होती, पण इथून मात्र यस या ठिकाणी पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. मात्र चेक करो. यस, फेअर डिलिव्हरी आहे या ठिकाणी. विकेटचं पतन नाही. विकेट नाही. गोलंदाज पुन्हा एकदा आदेश. गोलंदाजी मार्क वरती. चांगला शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळालं. तितकं चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. यस, विकेटचं पतन जरूर झालं असतं, पण इथून तसं काही घडलं नाही. या 2 धावा परिपूर्ण होतील. या दुहेरी आकड्याने धावफलक 9 रन ऑन दी बोर्ड जाऊन पोहोचलेत. इथून येणारे चेंडू असतील 8. 8 चेंडू आणि 18 धावेची गरज. 8 चेंडू 18 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. गोलंदाज मनीष आहे गोलंदाजी मार्क वरती. इथून 7 चेंडू आणि 17 धावेची गरज असेल. 7 चेंडू आणि 17 धावा हे सामन्याचं समीकरण असेल. 7 चेंडू 17 धावा. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर. इथून यस, चांगला बॅकअप त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 2 धावा परिपूर्ण होतील. इथून येणारे चेंडू असतील 6 आणि 15 धावेची गरज असेल. 6 चेंडू 15 धावा हे सामन्याचं समीकरण असेल.
इथून मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती तेजसला ठेवलं. शेवटचा आणि अंतिम 6 चेंडू आणि 15 धावेची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा. इथून मात्र वाईट बॉल आलाय. इथून 6 चेंडू आणि 14 धावेची गरज आहे. 6 गेंदे से 14 रनों की दरकार. 6 चेंडू 14 धावा. गोलंदाज तेजस गोलंदाजी मार्क वरती. यावेळी स्कॉट अँड बोल्ड पाहायला मिळाली. डॉट बॉल आलाय. इथून 5 चेंडू आणि 14 धावेची गरज आहे. 5 चेंडू आणि 14 धावेची गरज. यावेळी अप्रतिम चांगला शॉट सिलेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. कार्पेटला रोल करत चांगलं क्षेत्ररक्षण जरूर राहिला गेला. 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. इथून मात्र 4 चेंडू आणि 12ची गरज असेल. 4 चेंडू आणि 12 धावेची गरज असेल. 4 चेंडू आणि 12ची गरज आहे. इथून मात्र जबरदस्त हा सामना रंगतोय. मैदानात आतमध्ये महत्वाचा सामना आहे. इथून पराभूत झाला तर पराभवाच्या वाटेवरती चालावं लागेल. क्षेत्ररक्षण पुढे सरसावलाय जरूर. इथून मात्र चूक फेकी झाली पण खराब फेकी राहिले गेले आणि त्याच कारणास्तव 2 धावा त्या ठिकाणी. इथून 3 चेंडू आणि 10 धावेची गरज असेल. हा चेंडू निर्णायक असेल. 3 चेंडू आणि 10 धावाची गरज आहे. 3 चेंडू आणि 10 धावेची गरज असेल. उडवलाय जरूर इंटू द गॅप मध्ये. क्षेत्ररक्षण सरळ सी बारीक पार चौकार आलाय. इथून मात्र 2 चेंडू आणि 6 धावेची गरज. 2 चेंडू 6 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. दोन चेंडू आणि 6ची गरज असेल. 2 चेंडू आणि 6ची गरज असेल. हा चेंडू निर्णायक ठरेल कारण की इथून आतापर्यंत चांगली फलंदाजी शिवाई प्रतिष्ठान कर्दल संघ. तुम्ही खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. शिवाई कर्दल प्रतिष्ठान संघ कारण की आतमध्ये राहा कारण की नियम आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. इथून 2 चेंडू आणि 6ची गरज असेल. खोलवर टप्प्याची लेंथ लाईन इथून उडवला जरूर. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न. यस विकेटचं पतन. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. हा टर्निंग पॉइंट ठरला असेल कारण की महत्वाचा विकेट जो ज्याची बॅट लागली होती आणि त्याच फलंदाजाला मात्र धावचीच्या माध्यमातून फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. इथून 1 चेंडू आणि 5 धावेची गरज. हृदयाची ठोके वाढवणारा हा सामना आहे. एक चेंडू आणि 5ची गरज आहे. लेफ्ट हँड बॅटल आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून जर हा चौकार आला तर सुपर रवर पाहायला मिळेल. 1 चेंडू आणि 5 धावेची गरज आहे. एक चेंडू आणि 5ची गरज आहे. गोलंदाज तेजस आहे गोलंदाजी ट्रॅक वरती. एक चेंडू 5ची गरज. इथून कॉट अँड बोल्ड पाहायला मिळालाय आणि यस इथून मात्र विजयाचा शिक्का मुहूर्त करत असताना ओमसाई डोंगरीपाडा. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक टीम शिवाई प्रतिष्ठान कर्दल संघ. तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झालात.
खूप चांगलं क्रिकेट खेळला. तुमचं देखील या ठिकाणी आभार. क्वालिफायर मॅचला सुरू होईल. इथून लगेच यायचं आहे या ठिकाणी आंबेगाव ब संघ कॅप्टन आणि ओम साई डोंगरीपाडा दोन्ही संघाचे कर्णधार. या लगेच आपण क्वालिफायर मॅचला सुरुवात करणार आहोत. हॅलो, प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय मिस्टर अनेश. आपण देखील त्या ठिकाणी यायचं आहे लगेच. आपण मॅन ऑफ द मॅच किताब अनेश